मुलं येतात ना. या इकडे, या इकडे या नंतर. चुलीत घालतात आणि ते काढून तुपात पाकडतात. मुंग्या एकत्र येतात, मग त्याच्यात तिखट मीठ घालून ते चटणी म्हणून खातात. तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की बाबांनी हा प्रकल्प इथेच का सुरू केला असेल. तर बाबा जेव्हा तरुण होते, बाबा तरुण असताना बाबांच्या घरात श्रीमंती होती, जमीनदारी होती, बाबांकडे सगळंच होतं, घोडे गाड्या. आणि बाबांना शिकारीचं वेळ होतं तरुण असताना, तुमच्यासारखे शिकत असताना. आणि जमीनदाराचा मुलगा म्हटलं सगळे शोक त्या काळात बाबांनी केलं होतं. 1930-35च्या दरम्यान बाबा हा सगळा परिसर फिरून होता. पण जेव्हा वकील झाले, वरोड्याला प्रॅक्टिस करत होते, महारोगी पेशंटला बघितले, आनंदवनचं काम बाबांनी सुरू केलं, पण बाबांना राहावत नव्हतं. कारण तरुण असताना हा सगळा परिसर जेव्हा फिरून होते, इकडचे आदिवासी अगदी जनावरांसारखं जीवन जगत होती, कंदमुळाची शिकार यावरती उपजीविका होती. म्हणून बाबांना सारखं वाटायचं आपण परत जाऊन इथे बघितलं पाहिजे. पण आनंदवनचं काम जेव्हा स्टेबल झालं 1970 मध्ये, प्रकाश भाऊ आणि विकास भाऊ दोघे MBBS अंतिम वर्षाची परीक्षा दिली होते. त्यांना सुट्ट्या होत्या, सुट्ट्या घालवायला आनंदवनात आले. तर त्यांना बाबा म्हटले आपण जंगलात जाऊया पिकनिकला. आणि सोबत काही कार्यकर्ते घेऊन पिकनिकसाठी इकडे निघाले. तेव्हा आनंदवनातून इथे पोहोचायला 3 दिवस लागले. इथे त्रिवेणी संगम आहे, तुम्ही काल बघितलं. त्या संगमाच्या काठावर 2 दिवस वास्तव्य केलं आणि हा सगळा परिसर बाबांनी फिरून दाखवला. पण ज्या गावात जायची त्या गावातली लोक पळून जायची, कारण एक तर अंगार कपडे नव्हते, दुसरं म्हणजे कपड्याला लोकांना पाहून घाबरून पडून जायचे. कारण कपड्यावाले लोक म्हणजे जे रेवणी फॉरेस्टची लोक या भागात काम करत होती, त्यांनी खूप छळवलं होतं. पण कपड्यावाल्या लोकांविषयी द्वेषाचीच भावना होती. आणि 2 दिवस फिरून एकही माणूस जवळ आला नव्हता. आणि संध्याकाळी शेकोटी जवळ एकत्र बसले, कोणी बोलूच शकत नव्हतं. जे काही चित्र बघितलं होतं त्यातनं कोणी व्यक्त होऊ शकत नव्हतं. तर बाबांनी सुरुवात केली की माणसासारखे माणसं आहे, माणसांना पाहून घाबरून पडून जात आहे, तर यांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी मी इथे काहीतरी करणार. त्या प्रकाश भाऊंच्या लक्षात आलं बाबांच्या नेमकं पिकनिकचा उद्देश काय असतो. आणि प्रकाश भाऊंनी बाबांना शब्द दिला, तुम्ही जर इथे काम करणार असाल तर इथलं काम मी पुढे नाही. कारण बाबा तेव्हा साठी उलटले होते. आणि इथून गेल्यावर सरकारला जागा मागितली 71ला. ती मिळायला उशीर होता, तेव्हा प्रकाश भाऊंनी MS ला ऍडमिशन घेतलं नागपूरला. आणि तिथे मंदाविनी सिनियर होत्या, त्या एनास्थेशियामध्ये करत होत्या MS. आणि प्रकाश भाऊंनी सर्जरीत ऍडमिशन घेतली होती. आणि दोघांची एका टेबलवर एका पेशंटवर काम करताना ओळख झाली. त्यांचा प्रेम विवाह झाला 72 मध्ये आणि 73ला ही जागा मिळाली. बाबा काही कुष्ठरोगी बांधवांना घेऊन इथे आले. ते झोपड्या बघल्या. प्रकाश भाऊने MS अर्धवट सोडलं, मंदाविनीने शासकीय नोकरी सोडली. दोघेही इथे आले, त्यांनी दवाखाना सुरू केला. पण या भागात कुठल्याही गव्हर्नमेंटच्या एजन्सीज काम करत नव्हत्या, कोणाचा विश्वासच नव्हता. पण जेव्हा हळूहळू गावात जाऊ लागले, इकडची समस्या जाणून घेऊ लागले, त्यावेळेस असं लक्षात आलं शिक्षण नाही, अज्ञानामुळे बऱ्याच संधी असतात. पण इथल्या कार्यकर्त्यांनी भाऊने विचार केला की आपण शाळा सुरू करायला पाहिजे. आणि 3 वर्षानंतर 76 मध्ये ते शाळेची सुरुवात झाली. पण त्यावेळेस या भागात कोणी मुलं द्यायला तयार नव्हती, कारण या भागात नरबडीची प्रथा होती. इथल्या कार्यकर्त्यांना, इथल्या लोकांना वाटायचं आमच्या मुलांना नेऊन काय करते. तर इथल्या कार्यकर्त्यांनी कसे कसे पहिल्या वर्षी 25 मुलं गोळा केली. त्यातली काही मुलं आपल्याकडे राहिली आणि दुसऱ्या वर्षी त्याच मुलांना घेऊन फिरले. आणि तिसऱ्या वर्षीपासून आजपर्यंत आम्हाला मुलांसाठी फिरावंच लागत. 1 मेला ऍडमिशन क्लोज होतात. आम्हाला फक्त 50 ते 60 मुलं घ्यायची असतात. 300 पालक इथे येतात. आम्ही एकच ठरवलं, प्रत्येक पाड्यानं मुलगा घ्यायचा, प्रत्येक कुटुंबात एक मुलगा आपल्याकडे असायला पाहिजे. त्या हिशोबाने आपण ऍडमिशन देतो. आज आमच्याकडे 1ली ते 12वी पर्यंत 600 सभासदांची मुलं आहेत. प्रत्येक वर्गात 40 ते 50 मुलं आहेत. आणि सुरुवातीला इथे सगळ्या झोपड्या होत्या. जेव्हा बांधकाम सुरू झालं, आनंदवनचे कार्यकर्ते महारोगी पेशंट येऊन इथे बांधकाम करून द्यायचे. सगळ्यात पहिले गोडाऊन बांधलं, कारण 6-6 महिने हा रस्ता खटाप असायचा. आणि इतर जेव्हा बांधकाम झालं, 100 मुलांसाठी हा डायनिंग हॉल, याच्या बाजूला 25 खोल्या बांधल्या होत्या राहायला. आणि हा सेटअप 86ला झाला होता. त्यावेळेस डॉक्टर श्रीकांत जिचकर इथे आले, त्यावेळेस ते मंत्री होते. त्यांनी सगळा प्रकल्प बघितला. ते म्हटलं की एवढी सगळी शाळा तुम्ही चालवतात तर शाळेला ग्रँट करेल. म्हणून त्यांनी प्रयत्न करून 87ला पहिल्या वर्गाला ग्रँट मिळवून दिली. आणि प्रत्येक वर्षी एका वर्गाला मिळत गेली. आज आमच्याकडे 1ली ते 12वी पर्यंत 650 मुलं. त्यातल्या प्रत्येक वर्गाच्या 40 मुलांची शासनाची ग्रँट मिळते. 150 ते 250 मुलांचा खर्च आम्ही जनरल नॉलेज. आणि 96ला आमचा पहिला मुलगा नॅशनलला गेला ऍथलेटिक्स मध्ये. तेव्हापासून दरवर्षी किमान आमचे 1-2 मुलं नॅशनल मध्ये पार्टिसिपेट होतात. आणि मुलं नॅशनलला जायला लागल्यावर बाजूला भात शेती होती, ती सगळं काढून 400 मीटरचं रनिंग ट्रॅक, ऍथलेटिक्सचे सगळे सेक्टरतले ड्रीम आहे. मुलं स्वतःच प्रॅक्टिस करतात. पण काय होतं ना, इथे अनवाणी प्रॅक्टिस करतात, पुढे गेल्यावर स्पाइक्स आणि इतर गोष्टी येतात. आणि नॅशनलला राजकारण असतं, तिथे मुलं मागे.
दरवर्षी आमची मुलं नॅशनलपर्यंत चालले, पण एकही मुलगा नॅशनल जिंकलेला नव्हता. पण मागील 8 वर्षापासून नॅशनल स्पोर्ट ऑथॉरिटीचं इन्स्टिट्यूट आहे औरंगाबादला, तिथे आम्ही मुलं पाठवतो. तिथे आमची 8 मुलं ट्रेनिंग घेत आहेत. त्यातली एक मुलगी 2017 डिसेंबरला नॅशनलमध्ये सिल्वर मेडल मिळवली आणि तिचं 2018ला खेलो इंडियाला सिलेक्शन झालं. तिचं गाव इथून 35 किलोमीटर आतमध्ये आहे. आजही तिच्या गावात जायला रस्ता नाही काजल मज्जी नाव आहे तिचं. ती यावर्षी 10व्या वर्गात शिकते आणि तिचं ट्रेनिंग आता भुवनेश्वरला सुरू आहे. पुढचे 2 वर्ष चांगला परफॉर्मन्स दिली तर नक्कीच पुढच्या ऑलिम्पिकची खेळू शकेल. वर्षाला 4 लाख रुपये तिला स्टायपेंड मिळते. आणि मुलांमध्ये आहे नैसर्गिक, प्रत्येक इव्हेंटच्या वेगवेगळ्या ट्रिक्स असतात. त्या जर इथे सुरुवातीला मुलांना मिळाला तर त्याचा फायदा मुलांना होईल. पण तसं कोणी कोच येत नाही. पण आमच्याकडे एक आनंदवनचा माजी विद्यार्थी आहे, स्वतः स्टेट खेळलेला आहे, तर मुलांना इथे राहून कोचिंग देतो. पुढे मुला येतात की नाही शंका होती तर डायनिंग हॉल होता. पण साधारण 18 वर्षापूर्वी बिल्डिंग बांधली, खाली हॉल बांधलाय, दोन्ही हॉल अटॅच केले. ॲट अ टाइम 300 मुलं जेवायला बसू शकतात आणि वरती हॉल बांधला कम्प्युटर लॅबसाठी. पूर्वी 12-13 कम्प्युटर्स होते, पण त्याचा फारसा उपयोग होत नव्हता, प्रत्येकाला वापरायला मिळत नव्हतं. पण 8 वर्षापूर्वी आम्हाला एक डोनर मिळाले मुंबईचे मारिवाला, म्हणून त्यांनी ब्रँडेड 40 पीस दिली. इंटरनेटचं कनेक्शन घेतलंय, लॅबला सगळ्या पीसीला जोडलाय, इथे प्रोजेक्टर आहे, साऊंड सिस्टम आहे. दर शनिवारला मुलांना इथे सिनेमे दाखवले जातात. सिनेमे फक्त मराठी हिंदी नाही तर वर्ल्ड न्यूज मुलं इकडे बघतात. इटालियन, तामिळ, बंगाली. दर शनिवारला 2 तास दुपारला मुलांना आपण सिनेमे दाखवतो. नुसतं हे सिनेमे बघत नाही तर त्यावर आधारित मुलं पुस्तकं शोधतात. आणि एखादी सिनेमा दाखवायचा असेल तर महिना आठवडा जातो, कारण सारखं पॉज करून ट्रान्सलेट करून सांगतो. आणि येणारा मुलगा टोटली माड्यागोंड भाषेतून आहे. माड्यागोंड भाषेला लिपी नाही, बोली भाषा आहे. त्यांच्या भाषेत लिमिटेड शब्द आहे. शिकवताना एखादी गोष्ट नवीन वाटली तर गुगलवर इथे सर्च करतात. आणि 1ली ते 10वीचा सगळ्या विषयांचा अभ्यासक्रम ई लर्निंग सॉफ्टवेअर आहे. शाळेत जे काही शिकवलं जातं ते इथे रिवाइज करतात. आणि मुलांचा ऑफलाईन फोरम आहे, त्यावर 5वी पासून मुलं मेंबर आहेत. त्या फोरमवर मुलं आपले विचार मांडतात. आणि ज्या मुलांना वाटतं आपले विचार पब्लिश व्हायला पाहिजे, शाळेचं आमचं एक स्वतंत्र पोर्टल आहे, लोकबिरादरी school.blog.in, याच्यावरती मुलांनी लिहिलेले ब्लॉग आहे, तुम्ही वाचू शकता. आमच्या वेबसाईटला लिंक दिलेली आहे. तुमचे काही प्रश्न असेल तर विचारे, नाही आपण ग्राउंड बघून शाळेकडे जाऊ. सर, हे जे सिलेक्शन करतात तुम्ही 350 विद्यार्थ्यांपैकी, त्याचं क्रायटेरिया काहीच नाही, फक्त त्या फॅमिलीतला आपल्याकडे आधी शिकलेला आहे की नाही बघतो. जर शिकलेला नसेल तर त्याला पहिला चान्स देतो आपण. ज्या गावातला मुलगा आपल्याकडे नाही त्याला पहिला चान्स देतो, असं ठेवलं. नाहीतर आपण क्रायटेरिया ठेवू म्हटलं तर घेऊ शकणार नाही. हाँ, जहाँ एजुकेशन नहीं पहुंचा है वहाँ गाँव को पहिला प्रेफरन्स ड्रॉपआउट्स नाही आहे. आता पूर्वी होतं, आता खूपच म्हणजे एखाद दुसरा असतो, ते कमीच झालंय. आणि ड्रॉपआउट्स मुलांसाठी अजून एक फायदा, दोन्ही जी मुलं आहेत ते आपल्याकडे फॅब्रिकेशन वर्कशॉप आहे, डेअरी आहे, पोल्ट्री आहे, इलेक्ट्रिक प्लंबिंग डिपार्टमेंट आहे, बांबू सकल नीट आहे, शेती विभाग, या सगळ्यामध्ये ही मुलं काम करतात. आणि फॅमिलीसाठी तिथे राहतात, त्यांना स्टायपंड पण दिलं जातं आणि जेवण आमचं एकत्रच होतं. आणि BA BComचे कोर्सेस आहे, ओपन युनिव्हर्सिटीचं आपल्याकडे सेंटर आहे, त्यातनं ते BA BComचे कोर्सेस करतात. त्या माध्यमातून आपण त्यांना थोडंसं सांगितलं की तुम्ही इथे कामही करा, तर तुम्हाला मानधन पण मिळेल आणि सोबत तुमचं शिक्षण पण मिळेल. ड्रॉपआउटचं आता थोडं प्रमाण आपल्या शाळेचं तरी कमी आहे. ॲथलेटिक्सचे सगळे सेक्टर आहे. जिम पण आज बरीच जुनी झाली, आम्ही नवीन प्लॅन केली आहे, पुढील 1-2 वर्षात नवीन होईल, कारण आता ते या पावसाळ्यानंतर कन्स्ट्रक्शन सुरू करणार आहे. आणि 2000 स्क्वेअर फीटमध्ये मोठं जिम बांधायचं प्लॅन. आणि तिकडे क्रॅप बँक आहे, टाकाऊ वस्तूंपासून मुलं वेगवेगळी प्रयोग करतात. पुण्याजवळ एक पाबड म्हणून गाव आहे, तुम्हाला माहिती असेल, पाबडला विज्ञान आश्रम आहे. तिथे आमचे विज्ञान शिक्षक जाऊन आले, त्यांच्या मार्गदर्शनातून तिथे क्रॅप बँक चालते. आणि विज्ञानाचा तास असला की आमचे शिक्षक तिकडेच शाळेकडे.
मुलांना घेऊन तर जवळ आहे का इथे? जवळ म्हणजे मागे एक गाव आहे, तुम्ही काय करा आता इथलं बघून घ्या हा. आणि 11 ते 12 मध्ये जेवण करा किंवा जे 11ला वेळ असेल तर तुम्ही इथे मागे कोईनगुडा नावाचं गाव आहे तिथे जाऊन या. किती दूर आहे ते? जवळच आहे, या ग्राउंड वरनं तुम्ही त्या पायऱ्या चढून खाली उतरले तर मागेच जा. जायचं आपण? आपण चला जाऊ. तुला दाखवतो वेळ मिळेल. गावाचं नाव काय सांगितलं सर? कोईनगुडा. कोईनगुडा. कोईनगुडा ग्राउंडच्या तिथून हो, जाता येईल ग्राउंडच्या का? त्याचे एक सबक पेपर नाही घ्या मी चित्र काढते रे महिला काढते ठिकाण असतं ज्या ठिकाणी सगळे लोक एकत्र येऊन मीटिंग घेतात. हे शाळेतल्या मुलांनी शाळेसाठी तयार केलंय. जंगलातून लाकडं आणणं रचणं सगळं काम मुलांनी केलंय. फक्त हे सिमेंट वर्क आमच्या कार्यकर्त्यांनी करून दिलंय. आणि 26 डिसेंबरला बाबांची जयंती, प्रकाश भाऊंचा वाढदिवस. 23 ते 26 डिसेंबर सलग 4 दिवस आमच्या शाळेमध्ये शैक्षणिक गंमत जत्रा होते. मुलांना एक विषय दिला जातो दरवर्षी, त्या विषयावर मुलं काम करतात महिनाभर आणि त्या विषयावर मुलं प्रोजेक्ट तयार करतात. त्या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम बसवतात. खूप सुंदर कार्यक्रम होतात. 2019चा विषय होता पाणी आणि पाणी समस्या, त्याच्यावरती खूप सुंदर कार्यक्रम केले. 2016चा विषय होता नोटा 1000 आणि 500च्या नोटाबंदी, त्याच्यावरती खूप सुंदर कार्यक्रम केले मुलांनी. आणि यावर्षी पाणी समस्यावरती खूप महापूर झाला होता भामरागडला, त्याच्यावर खूप सुंदर नाटक गाणी बसवले होते मुलांनी. आणि दरवर्षी वेगवेगळे विषय दिले जातात. ते म्हणजे जे काही देशात घडतात किंवा देशात म्हणा जगात म्हणा जे काही घडतं त्याच्या तो एक विषय दिला जातो. त्या विषयावरती मुलं चांगले प्रोग्राम अरेंज करतात आणि 4 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आणि जल्लोषच असतो इथे. आदिवासी संस्कृती ही स्त्री प्रधान संस्कृती आहे. स्त्रीला खूप महत्व आहे. जेव्हा त्यांच्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज गोकुलमध्ये गावांमध्ये चालतात तेव्हा मुलगी मुलाला निवडते लग्नासाठी. त्यांचा लग्नाआधीच संसार सुरू होतो. 1-2 वर्षांनी योग्य नाही वाटलं त्या मुलाला ती सोडू शकते. नंतर दुसरा मुलगा निवडू शकते. दुसरा मुलगा पहिल्या मुलाला कंपन्सेशन देतो, म्हणजे मुलाकडून हुंडा दिला जातो. आज आपण बघतो कुमारी मातेला खूप त्रास होतो. मुलगी लग्नाआधी प्रेग्नंट असेल, जो कोणी जबाबदार असेल ऍक्सेप्ट नाही केला तर समाज स्वीकारत नाही. शहरामध्ये अशा मुलींना आत्महत्येला प्रवृत्त व्हावं लागतं, पण इथे तसं नाही. अशा मुलींच्या समस्या समाज खूप छान पद्धतीने हँडल करतो. मुलगी लग्नाआधी प्रेग्नेंट असेल, जो कोणी जबाबदार असेल ऍक्सेप्ट करतो. करत नसेल तर त्याच्याच गावातले पंचमंडळी त्याला दंड ठोकतात. शेती जागा जे काय असेल ते मुलीला द्यावं लागतं. त्यानंतर मुलीला बाळाला जन्म देता येते. नंतर ती दुसरा मुलगा निवडू शकते. दुसरा मुलगा त्या बाळासकट तिला ऍक्सेप्ट करतो. एवढं प्रॅक्टिकली वागतं. आणि आज आपण कुठलाही सण म्हटलं तर तिथे बघतो किंवा कॅलेंडर बघतो, पण इथे तसं नाही. गावातल्या संपूर्ण लोकांचा विचार घेतात. एक ढोलकी असते गोटूलमध्ये, ती वाजवलं की लोक एकत्र येतात, मिटिंग घेतात, तो दिवस ठरवतात. आणि निसर्ग पूजक आहे, त्यामुळे कुठलंही पीक आलं किंवा पिकाची लागवड करायची असेल तर सण करतात. आणि जसं मक्याचं पीक आलं तर मका पांडुम करतात. जोपर्यंत त्यांच्या गावात मका पांडुम होत नाही तोपर्यंत कोणी मक्याच्या पिकाला हात लावत नाही. जर कोणी लावत असेल तर त्याला दंड म्हणून गाव जेवण काही इतर त्यांच्या नियमाने दंड द्यावा लागतो. आणि एकी खूप असते गावांमध्ये. याचा फायदा सुरुवातीला आपल्या हॉस्पिटलला खूप झाला. कारण एखादी माणूस गावात आजारी पडला तर पूर्वी रस्ते नव्हते, आजही काही गावांमध्ये रस्ते नाही, तर खाटेला दोरी बांधायची, मध्ये बांबू टाकायचं आणि प्रत्येक घरून एक एक माणूस यायचं, कारण सारखं खांदा बदलावा लागायचा.
आणि पूर्वीच्या काळात जेवढ्या गावातनं ती वरात यायची आणून इथे सोडून चालले जायचे आणि बराच झाल्यावर तीच खाट जो तो आपल्या डोक्यावर घेऊन जायचं तेवढ्या गावातनं, ती पब्लिसिटी झाली. म्हणून आज एवढा विश्वास आहे प्रकाश भाऊ मंदाविनींवर की त्यांच्याकडे जर भांडणं सुटली नाही गावामध्ये तर तक्रारी इथे घेऊन येतात. भाऊ सुद्धा त्यांच्या नियमानेच सल्ले देतात, ते ऐकतात. कारण पोलिसात गेलं, न्यायालयात गेलं, वेळेत जातो, पैसा जातो, रिझल्टही मिळत नाही. आणि भाऊ त्यांच्या नियमाने सांगितलं की ते ऐकतात. आतापर्यंत आमच्याकडे जेवढे निवाडे झाले परत प्रश्न उद्भवले नाही. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर आपण हॉस्पिटलकडे जाऊ. इथे वरती 1000 लोकांसाठी एक हॉल आहे. शाळेचे सगळे कार्यक्रम वरती होतात. मोठी लायब्ररी आहे आपली, 5,500 पुस्तकं आहे, टॉय बँक आहे. असे गोटूल प्रत्येक गावात असतं. आता थोडस स्वरूप बदललंय, सिमेंट कॉन्क्रीटचे याचे झाले, पण पूर्वी असे लाकडाचे. आजही काही अंदरच्या गावांमध्ये गेलं तर अशा स्वरूपाचे दिसतात. इथे पण असं आयडियल विहिरीत नसतं का जिथे आपण पोलीस लोक पाहायला जातात असं बनवतो? तसं आम्ही करतोय आता प्रयत्न, जे गावांमध्ये तलाव करतोय असे काही गाव तिथे जाऊन लोक बघितलं पाहिजे, त्यांची संस्कृती जपली पाहिजे. पण इथे कोइनगुडा नावाचं गाव आहे, तिथे वतनकार लोक आहेत. पोतीव काम किंवा बांबू काम तुम्ही आता बघाल ना, त्या गावातील लोक खूप छान करतात. तर त्या गावांमध्ये काही गोष्टी आहेत, जरी आता घरं बदलली असली तरी काही गोष्टी जे पारंपरिक ते वापरात, जसं भोपळ्याचा वापर ते मग म्हणून करतात. तर अशा काही गोष्टी त्या गावात तुम्हाला दिसेल. म्हणून मी मॅडमला म्हटलं तुम्हाला जायचं तर ते गाव असं जातात हो जातात, दूर आहे. जवळच आहे. तुम्ही ग्राउंड मधनं जे पायऱ्या चढून बाहेर पडलात ना, एक नाला आहे, नाला क्रॉस केलं की गावच. आणि तिथे आम्ही 2 काम वर्षाला एक 300-350 केसेस होतात. जानेवारीत कॅम्प होतो तेव्हा नागपूर रोटरीचे काही नॉन ट्रेन डॉक्टर येतात. 2 दिवसात साधारण 150-200 ऑपरेशन करतात. आता जानेवारीत कॅम्प झाले, 182 ऑपरेशन झाले. प्री ऑपरेटिव्ह, पोस्ट ऑपरेटिव्ह आमचा स्टॉप पाहतो. बाकी उरलेले छोटे मोठे डॉक्टर दिगंत अदगा, प्रकाश मंदाविनी ते करतात. ॲव्हरेज 1000 सर्जरीज वर्षाला होतात आणि 35,000 पेशंट ओपीडीला होतात. आमच्या दवाखान्यामध्ये 200 किलोमीटरच्या रेडियस मधले 1500 गावातनं पेशंट येतात. तसा पूर्ण रेकॉर्ड आहे. आणि केस पेपर आपण आपल्याचकडे ठेवतो, परत रिटर्न देत नाही, कारण परत दिल्यावर आणखी की याची शाश्वती आपले पास करते. तिथे बाजूला केस पेपर रूम आहे. 3.5 लाख केस पेपर आहेत आपल्याकडे, या 200 किलोमीटरच्या रेडियस मधले 1500 गावातनं आहे. आणि आता कम्प्युटराइज झालाय सगळं डाटा. फक्त पेशंटनी आलं की गावाचं नाव, त्याचं नाव सांगायचं, केस पेपर काढून दिला जातो. आणि इथून समोरून आत गेलं की 2 वार्ड आहे. पुरुष वार्ड 20 बेडचं, स्त्री वार्ड 30 बेडचं आहे. आणि वरती पण आता 50 बेडचं काम सुरू आहे. वरचं कन्स्ट्रक्शन आता या वर्षातलंच आहे. पण हे खालचं ग्राउंड फ्लोअरचं 2014 मध्ये केलं. आणि बाबांचं शताब्दी वर्ष होतं, त्यानिमित्ताने खालचं फ्लोअरचं लोकार्पण झालं होतं. आता भौतिक सुविधा सगळ्याच आहे हॉस्पिटलला. आणि आपण गावातल्या मुलांना ट्रेनिंग दिलं आहे 6 महिन्याचं, 6 गावातल्या मुलांना. आणि आमचे 6 हेल्थ सेंटर आतमध्ये काम करत आहे, जिथे रस्ते नाही आहेत, पावसाळ्यात आपण जाऊ शकत नाही. हे अभी 6 हेल्थ सेंटर आहे पिछले 4 साल से. एकेका हेल्थ सेंटर अंडर आपण 5-5 गावं दिली आहे जवळजवळची. एकूण 30 गावं पण या तालुक्यातली कव्हर केली आहे. पण आजही आमच्या तालुक्यामध्ये 65% हे होम डिलिव्हरी आहे. कारण पावसाळ्यामध्ये डिलिव्हऱ्या जास्त असतात आणि ते पोहोचू शकत नाही इथपर्यंत. म्हणून आम्ही आता गावातल्या महिलांना पण ट्रेनिंग देतो की डिलिव्हरी गावात कशा पद्धतीने चांगलं करताय. आशा आहे गव्हर्नमेंटच्या, पण ते काम होत नाही, पण आपण इथे ट्रेनिंग देतो. आणि प्रकाश भाऊंचा मुलगा आणि सून डॉक्टर दिगंत आणि अनघा हे दोघं हॉस्पिटल पाहतात. आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अनघा या गायनाकोलॉजिस्ट आहे आणि मंदाविनी अॅनेस्थेटिक आहे. त्यामुळे अगदी सीझर करायचा प्रश्न पडला तरी ते होतं. पण आदिवासींमध्ये सीझरिंगचं प्रमाण खूप कमी आहे. मागच्या वर्षी आमच्याकडे 295 डिलिव्हरी हॉस्पिटलला झाल्या, फक्त 7 केसेस सीझर झाल्या, बाकी नॉर्मल, जे की नागपूरमध्ये उलट असेल. बोधी तहसीलदार लास्ट स्टेज पर्यंत काम करतात, त्यामुळे नॉर्मलचं प्रमाण जास्त. आणि इथे वरती सॅनिटरी पॅड सेक्शन आहे, आज बंद आहे, नाही तुम्हाला दाखवलं असतं. पण खूपच प्रोडक्शन आपण करतो तिथे. 100 सभासद दररोज पॅड तयार करतात, 2 महिला. आणि ऑटोक्लेव्ह करून आपण पेपर पॅक करतो. इथे शाळेतल्या मुलींना वापरायला देतो. इथे गेटवर दुकान आहे. आदिवासी महिलांसाठी 10 पॅड 30 रुपयाला ठेवल्या, जे जनरल पब्लिकला आम्ही 40ला ठेवलं. आपल्याला बरोबर 85 किमती ठेवल्या.
पण त्याच्या डिस्पोजसाठी मुलींच्या हॉस्टेलला कुंड्या बसवल्या, तिथे महिला कार्यकर्ते राहतात तिथे कुंड्या बसवल्या. त्याचा खूप मोठा इश्यू आहे शहरामध्ये. ते कुंड्या आम्ही गुजरातूनच मागवल्या, पेपर कॅप्टून त्याच्यात आपण चालू शकतो. आपल्या इथे आहे फक्त कव्हर आहे त्याच्या कुंडीचं, पण अशा कुंड्या आहेत ज्या आता गावांमध्ये पण आपण इन्स्टॉल करतो. शिकून आले का फक्त गुणशी संबंध गुणशी नाही, आम्हाला एक गुजरातमध्येच आहे डॉक्टर अडगांनी त्यांना कॉन्टॅक्ट केलं, ते येऊन इथे बसवून शिकवून गेले. ते कसे बनवायचे? हो, ते गुंजचे कापडाचे बनवतात आगमनाचे हे मटेरियल आणतो आपण गुजरातूनच येतो. त्याचं मटेरियल जसं स्टेपली वगैरे येतात त्याच टाईपमध्ये मटेरियल आहे, फक्त इथे बनवून घेतो आपण आणि मुलींना पण त्याचं प्रशिक्षण देतो. आणि गावांमध्ये आता आमच्या महिला कार्यकर्ते काउन्सिलिंग करतायत की तुम्ही हायजीनच्या दृष्टीने वापरायला पाहिजे. आता रिस्पॉन्स चांगला मिळत आहे. त्याच्या डिस्पोजचाही खूप मोठा इश्यू असतो, त्यामुळे ते पण आपण इंट्रोड्यूस करतो, ते कोंड्या वगैरे इन्स्टॉल करून. तुमचे काही प्रश्न असेल तर विचारा, नाही तर शेजारी हस्तकला विभाग आणि अवॉर्ड रूम आहे, दोन्ही विभाग